आहोत रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करून संतोष दादा जाधव प्रसिद्ध उद्योजक मुनावळे समाजसेवक यांच्या शुभ हस्ते पृथ्वीराज जाधव यांचा आपण सन्मान करत आहोत। जिल्हा आयकॉन म्हणून ते या पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये खेळले। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सळवे गावचे आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न करत आहोत। त्यानंतर आता आपण सेकंड सेमीफायनलकडे वळूया आणि सेकंड सेमीफायनलची लढत आपल्या समोर येत आहे। एका बाजूला संघ आहे विराज 11 तर एका बाजूला आहे श्रेया स्पोर्ट्स। या दोन संघांमध्ये ही लढत आहे। नाणेफेकीचा कौल झाला, श्रेया स्पोर्ट्सने जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विराज 11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे। ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे। दोन्ही संघांना विनंती आपण वेळ घेऊ नका, आपण सामना सुरू करा, कारण आपल्याकडे फायनलचा सामना अजूनही पेंडिंग आहे। त्यासाठी विनंती आहे की आपण सर्वांनी लवकरात लवकर हा सामना सुरू करा अशी विनंती। बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। एका बाजूला कोळगर गावचे ऑलराऊंडर खेळाडू निवृत्ती शिंदे तर दुसऱ्या बाजूला जाधव उमरीचे ऋषी जाधव। षटक क्रमांक 1 मध्ये पहिले षटक हाताळण्यासाठी जिल्हा आयकॉन KSKच्या वाकी गावचे गणेश कदम यांच्या नावी पहिले षटक आहे। गणेश कदम यांनी बॅटिंग चमकदार केली आहे, गोलंदाजीसाठी तयार। पहिला बॉल निवृत्ती शिंदे यांना या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलाय। पहिलाच बॉल चांगला टाकलाय गणेश कदम यांनी। वाकी गावाकडून बिलॉंग करणारे गणेश कदम जिल्हा आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत। एका बाजूला कोळगर टीमचा अनुभव म्हणजे निवृत्ती शिंदे स्ट्रायकर एंडला आहेत, बॅटिंग करताना पुन्हा तयार होतील। पहिला बॉल डॉट खेळलाय, बॉल क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट। पुढे सरसावत मनसुबे काही वेगळे होते, पंचांकडे दाद मागितली आहे, पायांचा वापर केला होता परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं, लाईन मिस करून बसले आणि हे मनसुबे सर्व काही ओळखले गणेश कदम यांनी आणि ते मनसुबे उचलून लावले, आला तो डॉट। नक्कीच निलेश सर, गणेश कदम एक मोठं नाव आहे KSK मध्ये म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा, जिल्हा आयकॉन म्हणून कायम खेळताना दिसतात, एक मोठं नाव आहे। परंतु निवृत्ती शिंदे हे सुद्धा कमी नाही, त्यांना सुद्धा आपला खेळ इथे दाखवावा लागेल। यावेळेला हा लोअर फुल टॉसचा बॉल कव्हर्सला पकडली कॅच, विकेटचं पतन। विराज 11ला धक्का क्रमांक पहिला, निवृत्ती शिंदे माघारी येतील, धावफलकावरती नाहीये एकही धाव। हे आयोजन दमदार स्पर्धा चमकदार स्पर्धा ही हाय बघा मानाची। सातारा जिल्ह्यात कासपठार भागात उत्सुकता भरले क्षणाची। थँक्यू डीजे। नक्कीच एक हाय व्होल्टेज सेमीफायनलचा सामना खेळतोय, पाहतोय आपण। सतीश सनस बॅटला थांबतोय कारण त्यांना माहिती आहे नंतर एक फुल टॉस आला होता, पर्वणी दिली होती, फक्त टायमिंग देऊन गॅपमध्ये ढकलायचा होता निवृत्ती शिंदे यांना, परंतु त्या फटक्यामध्ये मोठा फटका निलेश सर ते खेळण्यामध्ये गेला आणि फसला आणि अप्रतिम एक झेल तिथं टिपला गेला निलेश शिंदे यांच्याकडून। फक्त टायमिंग द्यायचं होतं निवृत्ती याला सर। निश्चित पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करू शकले नाही। पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकातील नितीनदा आपण पाहिले ना तर 3 बॉल गणेश कदम यांनी डॉट टाकलेले आहे। येणाऱ्या फलंदाजावरती थोडंसं दडपण आहे कारण संघाला पहिली धाव मिळाली नाहीये, संघ पहिल्या धावेच्या शोधामध्ये आहे। बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती फलंदाज येत आहेत, त्यांच्यावरती असेल मोठी जबाबदारी। मारुती शिंदे तेही कोळगरचे आहेत, बॅटिंगसाठी तयार। बॅटची कडा घेणारा बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून उडवलाय, क्षेत्ररक्षक जातील, बॉलचा पाठमोरा करतील। पहिल्या धावफलकावरती येतात विराज 11 साठी 2। नक्कीच विराज 11ला धावसंख्या बनवावी लागेल कारण गणेश कदम असतील श्रेया स्पोर्ट्स कडून एक चांगली फलंदाजी त्यांच्याकडे सुद्धा आहे, परंतु पाहतोय आपण लो स्कोरिंगचे सर मॅच सगळे विराज 11ने काढल्यात, त्यामुळे 40+ धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल विराज 11ला कारण घातक गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपण पाहिले विराज 11 या संघाची। गणेश कदम यांचा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक मिडॉनचे बॉलच्या खाली आणि अखेरकार वेल जज कॅच इथे पकडलाय। धक्का क्रमांक 2 लागलाय विराज 11ला, 2 वरती 2 अशी दयनीय स्थिती विराज 11ची। साताऱ्यामध्ये हाय मानाची पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा, महाराष्ट्रामध्ये मानाची पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा। साताऱ्यामध्ये हाय मानाची पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा, महाराष्ट्रामध्ये मानाची।
2 विकेट इथे गमावलेल्या आहेत विराज इलेव्हन. नितीनदा जर आपण पाहिलं ना हा सामना, सतीश सनद, जिल्हा आयकॉन यांना कुठेतरी पाठीमागे ठेवलेला आहे. विराज इलेव्हनची एक वेगळी रणनीती आहे का? कारण जिल्हा आयकॉनला मागे ठेवलेला आहे. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर आमच्या काही विकेट गेल्या तरी आमचा जिल्हा आयकॉन येऊन मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करेल. म्हणजे या दृष्टीने विराज इलेव्हन खेळतोय का? नक्कीच सर, खेळताना तर दिसतोय आपल्याला, परंतु गणेश कदमचा पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायचा, पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. परंतु सर हे करत असताना कुठे ते अंगलट येताना दिसतंय का सर? कारण पृथ्वीराज यादवने सुद्धा सर हीच चुकी केली. मला वाटतंय अतुल भालेकरला सांभाळून खेळले आणि शेवटी आपली विकेट बहाल करून गेली. तेच आता चुकी करताना दिसतोय का तुम्हाला? विराज सिंग नक्कीच करताना दिसतोय, कारण चांगला स्टार्ट सतीश सनद देऊ शकत होता या मॅचमध्ये. निश्चित, कारण जर तुम्ही आघाडीला येता परंतु कुठेतरी पाठीमागे ठेवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे की शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये सतीश सनद मैदानाच्या आतमध्ये जातील आणि चांगली बॅटिंग विराज इलेव्हनसाठी करतील. म्हणजे या रणनीतीने खेळणाऱ्या विराज इलेव्हनने आता जिल्हा आयकॉनला सतीश सनद मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे. नक्कीच पेपरवरती अभ्यास त्यांनी त्याच पद्धतीने केलाय, ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला तसाच त्यांनी पेपर तर रंगवलाय. परंतु पेपर रंगवत असताना सर 100 पैकी 100 मार्क तिथे आता द्यावे लागतील सतीश सनदला, की मी बाटी का थांबलोय. मला शेवटच्या 3 ओव्हर खेळण्यासाठी ज्या पेपरवर्क त्यांनी केला त्यासाठी आता मात्र सतीश सनद तिथे आलाय. परंतु तो पेपर आता रंगवणं मात्र ते असेल तर सतीश सनद याच्या हातामध्ये. मोठी उमेद विराज इलेव्हनची, धावसंख्येची मोठी उमेद सतीश सनद मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. परंतु एका बाजूला गणेश कदम यांनी ज्या प्रकारचं षटक हाताळलं, अवघ्या 2 धावा दिल्या, 3 गडी गारद केले. पॉवर प्लेचं षटक चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे. ओव्हर नंबर 2ला सुरुवात होईल. चला घाई करा मित्रांनो, यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ प्रीमियर लीगच्या वतीने दिला जाईल, परंतु या षटकामध्ये तुम्ही घाई करा. नक्की सर, जेव्हा पहिली मॅन ऑफ द मॅच गणेश शिंदेला जेव्हा दिली होती तेव्हा त्याला प्रश्न विचारले होते आपल्या कमिटीमार्फत की यावर्षी तुझं काय ध्येय असेल. तो म्हटला होता की मला दीपक साळुंके यांना गेल्या वर्षी ॲज अ आयकॉन तो खेळला होता, मला यावर्षी त्याने पुन्हा एकदा टीममध्ये 5 रन केले, यावर्षी मी त्याला फायनल मारून देईन. म्हणजे शब्द आणि याला म्हणायचा पेपर वर्क, म्हणजे त्यानं पेपरवरती केलेला अभ्यास पूर्णपणे आता या परीक्षेमध्ये तो पास होताना दिसतोय. एका बाजूला विराज इलेव्हनची देखील ती स्थिती आहे. गतवर्षी देखील सतीश सनद विराज इलेव्हनमध्ये खेळले होते आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांनी रिटर्न केलेला आहे विराज इलेव्हनमध्ये जिल्हा आयकॉन म्हणून खेळण्यासाठी. म्हणजे दोन्ही जिल्हा आयकॉन आहेत ना, गतवर्षी देखील याच टीमसाठी खेळले होते, याही वर्षी त्याच टीमसाठी खेळतात. बॉलर तयार ओव्हर नंबर 2 साठी दिनेश. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल अंगाला भेटतोय. बॅटची थोडीशी कडा होती का, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. धावा कशा येऊत, परंतु विराज इलेव्हनसाठी धावा येणं महत्वाचं. नक्कीच निलेश सर, दिनेशचा अनुभव सुद्धा दांडग आहे, कारण सातत्याने 10 वर्ष ॲज अ प्रोफेशनल लेदर क्रिकेट हा खेळाडू खेळला आहे सर. त्यामुळे दांडगा अनुभव आहे. लेदरचा अचूक टप्पा कसा टाकला जातो याच्यावरती जास्तीत जास्त भर लेदर क्रिकेटर देत असतो आणि त्याचा अनुभव आता मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला इथे द्यावा लागेल. निश्चित, आणि हाच अनुभव श्रेया स्पोर्ट्ससाठी कामी येणार आहे. परंतु एका बाजूला विराज इलेव्हनसाठी सतीश सनद यांचा अनुभव कामी येईल का? बॉलर तयार, आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक पाय पुढे काढलाय, क्षेत्ररक्षकांच्या मध्ये धरी, मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा पलीकडे, लाईक अ ट्रेस अ बुलेट, 4 रन. नक्कीच निलेश सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सतीश सनद तर आता चालू झालाय. गाडी सुसाट तर निघाली आहे. पहिला चौकार तर सतीश सनदच्या बॅटमधून सर आता आलाय, परंतु 40+ धावा जबाबदारीने आता मात्र या स्कोर बरोबर ठेवाव्या लागतील सतीश सनद यांना. निश्चित, कारण विराज इलेव्हनची गोलंदाजीची धार चांगली आहे. कालही आपण पाहिलं की 32 धावांचा त्यांनी बचाव केलाय. बॉलर तयार दिनेश. आपटलेला बॉल आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक धावत चाललेले आहेत, बॉलचा पाठबोरा करतील. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना क्षेत्ररक्षक रोखू शकत नाहीत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा, 3 बाद सतीश सनदना खेळावं लागेल. जास्तीत जास्त चेंडू जे बाकी आहे ते सतीश सनद यांना जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. विराज इलेव्हनला जर अंतिम सामना खेळायचा असेल तर आता मात्र हे ट्रम्प कार्ड ॲज अ आयकॉन, ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून मोठी खेळी ते सतीश सनद याला करावी लागेल. बॉल आला, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न, खाली राहिला, नशिबाचा चौकार. या बॉलच्या पाठीमागे विराज इलेव्हनला आयोजक आहे हो एक नंबर, प्रीमियर लीग बघा हो एक नंबर, अध्यक्ष बालू दादा पवार आयोजक आहे हो एक नंबर. नक्कीच सर, 13 धावा धावसंख्येने पोहोचतात. मध्ये कुठेतरी सतीश सनद आता मात्र 3 चेंडूमध्ये 10 धावा ठोकतोय. म्हणजे मी पहिल्या षटकामध्ये का थांबलो होतो, गणेश शिंदेपासून बचाव केला आणि आता मात्र प्रहार करताना दिसतोय ते तो आपल्याला सतीश सनद.
अनिश्चित, कारण या धावा टीमसाठी लाभदायक आहेत. एका बाजूला दिनेश साळुंके यांच्यावरती आक्रमण केलेले, सुरुवातीचे काही बॉल दिनेश साळुंके यांनी चांगले टाकले, परंतु शेवटचे बॉल चांगले टाकावे लागतील. अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला जिल्हा आयकॉन वाई तालुक्यातील आसरे गावचे सतीश सनस. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल, गॅप शोधतोय का, तर नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. दिनेश साळुंके यांचं कौतुक करावं लागेल. पाठीमागे 2 चौकार खर्च केले या बॉलच्या पाठीमागे. जोमाने कमबॅक, परंतु फेक थोडीशी खराब. चातुर्याच्या या 2 धावा. नक्कीच नक्कीच सर, हाय व्होल्टेज सामना आहे आणि या सामन्यामध्ये या छोट्या छोट्या चुका महागात पडू शकतात. जर सामना 1-2 धावे निघले सर गेल्या ना, तर हे गचाळ क्षेत्ररक्षण त्याला कारणीभूत ठरेल. तुम्ही सामना खेळताय कोणता, सेमीफायनलचा सामना खेळताय. एक धाव फार महत्वाची आहे, कारण एका धावेला फार मोठं मोल आहे. कारण या धावांचा पाठलाग करताना कधी कधी कठीण होऊन बसतं, त्यामुळे या गोष्टी प्रखरतेने टाळाव्या लागतील. दिनेश साळुंके यांचा शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. उजवस्तीच्या बाहेरचा आणखीन एक बॉल कट केलाय. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने. शर्यत लागली आहे. शर्यत कोण जिंकणार? केरकार बॉलने शर्यत जिंकली आहे. सतीश सनस यांच्या बॅटमधून आणखीन एक कलात्मक फटका, सीमा पार, चौकार. नक्कीच सर, नक्कीच. वर आपण पाहतोय चूक काय केली, स्ट्राईकला आणला गेला, म्हणजे तुम्ही क्षेत्ररक्षकाने स्ट्राईकवर ते आणला सतीश सनस याला आणि मात्र चेंडू गेला. आत्ताचा मात्र चौकार, म्हणजे आपली चूक आपल्याच पायावरती धोंडा. म्हणजे थ्रो आला नसता तर मात्र सतीश सनस नॉन स्ट्रायकर एंडला राहिले असते. या बॉलच्या पाठीमागे एका दुसरी रन जर खर्च झाली असती तर कुठेतरी 3 ते 4 धावा वाचू शकल्या असत्या. जर तरच्या गोष्टी आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावर धावा आहेत तब्बल 19. 3 गडी बाद. डीजे मास्टर या. पश्चिम जावली प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी. सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी. पश्चिम जावली प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी. सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा. चला, दोन्ही संघांना विनंती करूया. 1 मिनिटाचा आता आपला धोरणात्मक वेळ पश्चिम जावली प्रीमियर लीगचा समाप्त झालेला आहे. आता आपण घाई करा. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला ना, टीम श्रेया स्पोर्टच्या बाजूने राहिला. दुसऱ्या षटकाचा खेळ विराज 11च्या बाजूने राहिला. म्हणजे कधी तुमचा कधी आमचा, परंतु षटक क्रमांक 3 कुणाच्या बाजूने राहील? नक्कीच षटक क्रमांक 3 कुणाच्या बाजूने राहील आपण पाहू शकतो सर. संदीप जांभळे यांनी मागच्याच सामन्यामध्ये निर्धाव षटक टाकलं होतं सर. मग तो मागच्या सामन्यामध्ये निर्धाव षटक, ती गेलेली वेळ निघून गेली आहे. आता मात्र तोच जोमकम इथे संदीप जांभळे याला दाखवावा लागेल, कारण ॲज अ जिल्हा आयकॉन तिथे नॉन स्ट्राईकला उभा आहे. सतीश सनस स्ट्राईकला आहे. ऋषी एक यंग टॅलेंट समोर आहे. परंतु माझ्या गोलंदाजीची धार आणि अनुभव इथे पणाला लावावा लागेल इथे संदीप जांभळे यांना. निश्चित संदीप जांभळे यांच्याकडून आता पाठीराख्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. या मॅचमध्ये समोर आहे सतीश सनस. एका बाजूला बॅटिंगमध्ये आहेत ऋषी जाधव. क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त करून स्ट्राईक दिले सतीश सनस यांच्याकडे. सर नक्कीच संदीप जांभळे लास्ट इयर या विराज 11 या संघाकडून खेळत होता. म्हणजे ज्या जिल्हा आयकॉनच्या खाली खेळत होता ना सतीश सनस, त्याच्या विरुद्ध मात्र यावर्षी ठाकलेला दिसतोय संदीप जांभळे. म्हणजे आता त्याला ॲज अ बॉलर म्हणून दाखवावं लागेल आपली धार, परंतु सतीश सनस ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून त्याला सुद्धा आता घातक फलंदाजी विराज 11 या संघासाठी करावी लागेल. मोठी उमेद आहे. दोन्ही टीमचे 2 खेळाडू बॉलर तयार. संदीप आक्रमण करण्याचा प्रयत्न थोडेसे पुढे सरसावले होते. डीपला खेळाडू आहेत, बॉलवरती येतील. दुसरीचा प्रयत्न केलाय, थोडीशी गडबड झाली. मोबदला मिळाला टीम विराज 11ला 2 धावेंचा. नक्कीच नक्कीच घातक गोलंदाजी केली जाते. ब्लॉकरचा प्रॉपर मारा संदीप जांभळे यांच्याकडून केला जातोय. एक अप्रतिम गोलंदाजी केली जाते. परंतु आता मात्र विराज 11 या संघाच्या धावसंख्येला सुद्धा आकार येत चाललाय. 22 धावा आतापर्यंत धावसंख्ये फलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे विराज 11 जर सतीश सनस शेवटच्या 4 षटकापर्यंत सर जर उभे राहिले ना, तर नक्कीच ही धावसंख्या त्यांच्याकडे क्षमता आहे. 50+ धावा सुद्धा घेऊन जाऊ शकतात. निश्चित प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की 34 पेक्षा अधिक धावा हा संघ बनवू शकतो. परंतु प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं कोण खरं करणार, कोण कशा प्रकारची रणनीती आखणार. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केलाय. ऋषी जाधव यांना थांबवलंय, कारण जोखमीचं ठरलं असं त्यांना माघारी पाठवलंय. नक्कीच सर संदीप जांभळेचं सुद्धा इथे कौतुक करावं लागेल सर, कारण याचा जिल्हा आयकॉन सतीश सनस याला त्याने मात्र सर थांबवलंय.
निश्चित कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे त्यांचा फॉर्म आहे, सतीश सनस यांचा या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. अशा वेळेस मात्र संदीप आले आणि त्यांना बांधून ठेवलेलं आहे. श्रेया स्पोर्ट्ससाठी चांगली गोलंदाजी करत आहेत, परंतु ऋषी जाधव यांना आता थांबून चालणार नाही. त्यांना हात खोलावे लागतील, क्षमता आहे, कारण ही वेळ थांबून खेळण्याची नाही तर आक्रमण करून खेळण्याची आहे, कारण शेवटचे काही बॉल षटकात शिल्लक आहेत. नक्कीच सर ऋषी पहिला ओपनिंगला गेलाय, म्हणजे तिसरं षटक चालू झालंय. आता मात्र ऋषीला मात्र हात खोलावे लागतील. पायचे लेकरचा फटका चेंडू सीमारेषेकडे जातोय का? नक्कीच. आणि हा चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेबाहेर. चौकार. 27 धावा, म्हणजेच आपल्या टार्गेटच्या दिशेने ॲज अ प्लॅनिंग नक्कीच विराज 11 संघ धावसंख्या करताना दिसतोय. सतीश सनस कॉन्फिडन्स वाढवताना दिसत आहेत, कारण एक्सपिरियन्स मोठा आहे. भरपूर मोठ्या स्पर्धा नवी मुंबईसारख्या ठिकाणी गाजवताना दिसतात ते मात्र सतीश सनस. निश्चित, परंतु यावेळेला जमेची बाजू आहे की ऋषी जाधव यांच्या बॅटमधून चौकार आलाय ना, तो कुठेतरी सतीश सनस यांचं प्रेशर रिलीज करणार आहे, कारण एका बाजूने धावा येत नव्हत्या, आता यायला सुरुवात झाली आहे. आता गोलंदाजांना लढावं लागेल या मॅचमध्ये. दोन्ही खेळाडूंसाठी जाळं विणावं लागेल. मोठ्या फटक्यांपासून कशाप्रकारे वंचित ठेवता येईल याचाच प्रयत्न गोलंदाजी करताना संदीप यांना करावा लागेल. शेवटचे 2 बॉल चांगले टाकावे लागतील. 5वा बॉल प्रगतीपथावरती. बॅटिंगसाठी ऋषी जाधव तयार. यावेळेला हा चांगला बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धाव नाकारलेली आहे. संदीप यांचं कौतुक करावं लागेल. कमालीचं कमबॅक. अचूक गोलंदाजी, शांत आणि संयम ठेवून गोलंदाजी केली जाते सर संदीप जांभळे यांच्याकडून. जरी तुम्ही मला मोठे फटका जरी आला असला, लेगकटचा फटका मारला गेला, परंतु ग्राउंड फील्ड खूप फास्ट असल्यामुळे चेंडू सरतो सीमारेषेबाहेर आला. म्हणजे आतापर्यंत जकडून ठेवले संदीप जांभळे याने विराज 11 या संघाला. मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल ऋषी जाधव यांच्याकडून. धावसंख्या 27, 3 गडी बाद. या षटकातला शेवटचा बॉल. आक्रमण केलंय आणि अखेरकार बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे आणि नो प्लस 4 धावा मिळतील तब्बल 5. चौकार. क्रिकेटची स्पर्धा भारी, क्रिकेटचे सामने बघायला पब्लिक जमले मैदानावर. हो, क्रिकेटचे सामने बघायला पब्लिक जमले मैदानावर. बिमरसाठी इथे दिलाय. थर्ड अंपायर याला चेक केलं जाईल बिमर आहे की नाही आहे, आणि बिमरवरती इथे दिला जाईल. थर्ड अंपायर आलेले आहेत. नक्कीच 2 एका मिनिटामध्ये तुम्हाला चेक केलं जाईल. परंतु जमेची बाजू आहे की हा चौकार आलेला आहे. फक्त आता निर्णय प्रलंबित आहे. हा योग्य बॉल आहे की नो बॉल आहे याची पडताळणी सुरू आहे. परंतु एका बाजूला विराज 11 साठी हा चौकार नितांत. चक्क गोलंदाज. पंचांनी सांगितलंय बीमरचा हा नो बॉल आहे, त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. सूर्यकांत आडावसर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये होते आणि त्यांनी हे कळवलेलं आहे. आणि 3दा हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. सर्व काही गोष्टी श्रेया स्पोर्ट्ससाठी चांगल्या चालल्या होत्या आणि हा बॉल जो कुठं आहे ना, तो थोडासा महागडा ठरतोय. नक्कीच निलेश सर पहा, गणेश कदम याने पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज बॅक टू द पवेलियन पाठवले होते. सतीश सनचं पहा, शांत डोक्याने कमीत कमी 3 फलंदाज बाद झाल्यानंतर ॲज अ जिल्हा आयकॉन आला. म्हणजे जर एखादा जिल्हा आयकॉन माझ्या समोर खेळत असेल ना, तर यंगस्टरला कॉन्फिडन्स देऊन आता मात्र ऋषी भरत येताना दिसतोय. बॅट तळपलेली आहे. फ्रीडचा बॉल. ऋषी जाधव तयार. फ्रीडचा बॉल पायाला भेटतोय. एक सिंगल धाव मिळेल का तर नाही, अशा बॉलची नितांत गरज होती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना विराज 11ने धावा बनवलेल्या आहेत तब्बल 32. 3 गडी बाद 3 षटका अखेरीस. नक्कीच सर पहा, इथे मात्र 32 धावापर्यंत पोहोचलाय. आता मात्र 10 ते 15 धावांचं षटक यावं लागेल विराज 11 संघाला, कारण घातक गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. पहिल्या सामन्यापासून पाहतोय सर आपण, त्यांनी सकाळी 32 धावांचं टार्गेट होऊन दिलं नाहीये गणेश शिंदे सारख्या पाटणच्या खेळाडूला. चला, दोन्ही संघांना विनंती, आपण घाई करा मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. आपल्याकडे फायनलचा सामना अजूनही पेंडिंग आहे. त्यासाठी विनंती आहे की तुम्हाला अंधुक प्रकाशाचा सामना करायला न लागो. त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा. तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे आणि फायनलची मॅच खेळणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकाबद्दल ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात,
गणेश कदम यांनी चांगले षटक हाताळलं होतं, परंतु त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून बाकीच्या गोलंदाजांना गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं होतं. या 2 विकेट तितक्याच महत्त्वाच्या आहेत. याही ओव्हरमध्ये त्या विकेट आल्या ना तर पुन्हा एकदा श्रेया स्पोर्ट्स या मॅचमध्ये जोमाने कमबॅक करू शकतो. नक्कीच नक्कीच सर. संदीप जांभळे यांनी गोलंदाजी टाकली होती सर, परंतु एक भीमर चेंडू, एक चूक आणि +5 धावा, म्हणजे एवढं चांगलं टाकलेल्या षटकाला कुठेतरी बाधा लागली गेली आणि तो 9च्या भीमरवरती चौकार ठोकला गेला ऋषी जाधव यांच्याकडून. आता मात्र गोलंदाजीसाठी इथे आलाय तो मात्र निलेश शिंदे. नक्कीच जसा गणेश कंदमनं ती गोलंदाजी केली त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, परंतु आता मात्र मोठा स्फोटक फलंदाजी होऊ शकते, कारण ॲज अ जिल्हा आयकॉन विराज 11 कडून लागोपाठ दुसऱ्या वर्षामध्ये खेळताना दिसतोय इथे मात्र सतीश सनस. यावेळेला हा बॉल पाठीमागच्या बाजूला खेळलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर सुशांत जाधव सरांच्या ठिकाणी आगमन आहे. पश्चिम जावली प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना विनंती आहे डॉक्टर साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आणि या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय, धावा निश्चित मिळतील आणि धावा आता किती मिळतील या गोष्टी टाळावे लागतील क्षेत्ररक्षण करताना. पंचांचा निर्णय काय येईल, या बॉलच्या पाठीमागे धावा किती आहेत. 2 धावा असं पंचांनी कळवलेलं आहे. चला, पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करा अशी विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे जो काही निर्णय आहे त्या निर्णयाचा आपण सर्वांनी सन्मान करा अशी विनंती आहे आणि आपण सामना सुरू ठेवा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. अजून आपल्याला अंतिम सामना खेळायचा आहे. षटकातील अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच नक्कीच. आता सतीश सनस उभा आहे सतीश सनस विकेटवरती उभा आहे, म्हणजे मोठा धमाका होणार सर. मोठा धमाका जर श्रेया स्पोर्ट्सला थांबवावेला असायचा असेल तर निलेश याला अचूक गोलंदाजी करावी लागेल. एक चेंडू चुकला ना सतीश सनस नक्कीच सर मोठा फटका खेळू शकतो. निश्चित जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे स्लॉग ओव्हरचं षटक टाकतात त्याच प्रकारे त्यांना गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटकामध्ये फार कमी धावा द्याव्या लागतील, परंतु एका बाजूला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. विराज 11ला आक्रमण केलं या बॉलवरती, परंतु पहा काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. म्हणजे याच प्रकारचे धारदार बॉल तितकेच महत्वाचे आहेत. नक्कीच नक्कीच सर. सतीश सनस सारखा फलंदाज निलेश शिंदे याने थांबवलाय. अचूक गोलंदाजी आहे सर. अचूक गोलंदाजी तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमच्याकडे अचूक गोलंदाजी टप्पा असावा लागतो आणि त्यासाठी अतोनात मेहनत आणि प्रॅक्टिसची गरज असते आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सर निलेश यांच्याकडून इथे केली जाते. पाठी ओढलेला बॉल आता वळवलाय, गरकन गिरकी घेतलीये आणि या बॉलवरती मोहर लागले. सरळ 6 धाब्यांची तडक फडक बेधडक कडक आलाय सतीश सनस यांच्या बॅट मधून फटका. षटकार अरे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय कडक. पश्चिम जावले क्रिकेट असोसिएशन काचपड साताऱ्यात संतोष दादा जाधव उद्योजक आहेत 1 नंबर. नक्कीच नक्कीच सर. पहा पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं, ज्या संघाच्या सर 2 वरती 3 फलंदाज बाद झाले होते तो संघ आता 50+ धावा मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. आता 3 चेंडू सर बाकी आहेत, 40 धावा इथे झालेल्या आहेत. बॉलर तयार निलेश, एक पाय पुढे काढला परंतु या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता आत्ता आली नाही. पण निलेश यांनी कमबॅक चांगलं केलं. पाठीमागे माझ्याबरोबर घडलं का याचा विचार मला करायचा नाही. पुढे 3 बॉलच्या पाठीमागे चांगलं काय करता येईल याचाच प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे केला. आला तो डॉट. नक्कीच नक्कीच अचूक गोलंदाजी केली. एक चेंडू शॉर्ट ऑफ टाकला गेला आणि त्याच्यावरती पुरेपूर फायदा घेतला सनस याने. आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत. मोठे पट्ट्याची अपेक्षा असेल संघ मालक विराज 11 यांच्या, परंतु त्याच पद्धतीची अपेक्षा सुद्धा गोलंदाजी असेल श्रेया स्पोर्ट्सकडून. यावेळेला बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आहे इथे विकेटची हमी. फलंदाज सतीश सनस इथे माघारी. समाज सेवक 1 नंबर संतोष दादा संदीप दादा जोडी. नक्कीच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी सर्व आयोजन कमिटीला विनंती करेन बाहेरच थांबू की ना, बाहेरच थांबू. माळ ठेव माळ ठेव माळ माळ ठेव माळ 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 घे माळ माळ घे माळ घे खाली माळे खाली. नक्कीच निलेश सर, एक
मोठा फटका आता मात्र संतोष किर्दत यांना खेळावे लागेल. ॲज अ विराज 11 या संघाकडून खेळताना दिसेल तो संतोष किर्दत. 2 ते 3 धावा म्हणा, 4 धावा म्हणा का षटकार इथे मात्र ठोकावं लागेल संतोष किर्दत याला. कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्हाला संधी भेटते ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ॲज अ प्लेअर म्हणून आपल्या टीममध्ये का घेतलं गेलं आहे, ॲज अ तुमच्यावरती विश्वास आपल्या संघ मालकाने का ठेवला आहे, याचं इथं मात्र उदाहरण दाखवावं लागेल. संतोष याला टॅलेंट आहे, टॅलेंट बाहेर काढावं लागेल. शांत आणि संयमी एक मोठा फटका आपल्या या विराज 11 या संघासाठी खेळावा लागेल आणि एक चांगला चेंडू मात्र निलेश याला श्रेया स्पोर्ट्स या संघासाठी सर टाकावा लागेल. शेवटचा बॉल थोडा वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागच्या बाजूला बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला फेक, फलंदाज होतील रनआउट. पहिला डाव संपलेला आहे. विराज 11 ने बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत धावा तब्बल 41. विजयासाठी बनवायच्या आहेत श्रेया स्पोर्ट्सला धावा 42, येणारे बॉल 24. नक्कीच सर, एक गोल्डन चान्स आला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला होता आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेऊन बाहेर भिरकावून द्यायचा होता संतोष याला, परंतु संतोषने इथे मात्र चान्स मिस केलाय आणि इथे मात्र एका धाव्यावरती समाधान मानावं लागते विराज 11 या संघाला. आता मात्र 42 धावांचं आव्हान घेऊन उतरेल तो म्हणजे श्रेया स्पोर्ट्स. गणेश कदम सारखा बलाढ्य फलंदाज याच्यामध्ये आहे, एक्सपिरियन्स आहे संदीप जांभळे यांच्याकडे सुद्धा, परंतु अचूक गोलंदाजी, ज्या पद्धतीची गोलंदाजी विराज 11 संघाची सर राहिली ना या स्पर्धेमध्ये, तीच गोलंदाजी आता मात्र सर या सामन्यामध्ये त्यांना करावी लागेल. अनिश्चित, कारण ज्या प्रकारे विराज 11 ने गोलंदाजी केलेली आहे, गोलंदाजीची धार चांगली आहे, परंतु श्रेया स्पोर्ट्सला आता बॅटिंग चांगली करावी लागेल. गोलंदाजी करताना ज्या धावा खर्च केलेल्या आहेत त्या धावांचा पाठला करावा लागेल. चला विराज 11 मित्रांनो फिल्डिंग लावा. श्रेया स्पोर्ट्स आपणही वेळ घेता, आपण लगेच मैदानाच्या बाहेर या आणि आपली बॅटिंग ऑर्डर पाठवा. मित्रांनो तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे आणि फायनलची मॅच खेळणार आहे. नक्कीच सर, ॲज आयोजन करताना कुठलेही असोसिएशन असू द्या, काही असू द्या, गाववाईज असू द्या, प्रत्येक संघाची मेहनत असते, प्रत्येक आयोजकांची सर मेहनत असते आणि प्रत्येकाची इच्छा असते की अंतिम सामना हा ज्या पद्धतीने परिपूर्ण 4 षटकांचा खेळवला गेलाय तसाच अंतिम सामना सुद्धा 4 षटकांचा व्हावा आणि एक उच्च दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये उजेडामध्ये कुणाच्याही संघाला, कुठल्याही संघ मालकाला फटका न बसता मित्रांनो अंतिम सामना झाला पाहिजे. त्यासाठी आपण काळजी घ्या, कारण अंतिम सामना सर तुम्हीच खेळवलं. नक्कीच सर, लोक आयोजन करताना नक्की पहिला हे स्वप्न असतं की माझा अंतिम सामना हा पूर्णपणे प्रकाश झोतामध्ये झाला पाहिजे. अनिश्चित, कारण ही तळमळ असते आयोजकांची, कारण ज्यावेळेस आपण आयोजन समितीमध्ये मेहनत घेत असतो ना, आपले कित्येक दिवस या आयोजनासाठी द्यावे लागतात. ज्यावेळेस आपण कामावरतून येतो, आपण उद्योगधंद्यामधून आपण वेळ काढतो आणि जो काही वेळ असतो तो वेळ या आयोजनासाठी द्यावा लागतो. प्रत्येक गोष्टीचं नियोजन करावं लागतं आणि त्या नियोजनामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, एका दुसरी गोष्ट नसते, असंख्य अशा गोष्टी असतात. त्याचं नियोजन करताना आयोजन समितीने घेतलेली मेहनत चांगली आहे. अंतिम सामन्याकडे आपण वळणार आहोत. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. श्रेया स्पोर्ट्सला विनंती आहे, 42 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 24 बॉलमध्ये विराज 11ला याच धावसंख्येचा 24 बॉलमध्ये बचाव करायचा आहे. तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. श्रेया स्पोर्ट्स विपक्ष विराज 11. कोण फायनलचं तिकीट कन्फर्म करणार, पर्व क्रमांक 2ची आता बाजी कोणाची याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. यावर्षी एक वेगळा इतिहास, गतवर्षी आरोही 11ने जिंकला, परंतु यावेळेला एक वेगळा इतिहास पाहायला मिळेल, कारण याच्यातून कोणता संघ पुढे जाईल आणि फायनलची मॅच खेळेल. नक्कीच सर, नवीन चॅम्पियन भेटेल. नवीन आरोही 11 संघ जवळ आला होता सर, परंतु सुरेश शिंदे याची एक चूक, एक फटका चुकला गेला पृथ्वीराज याचा, एक मध्ये खरोखर एक लूज बॉल टाकला गेला आणि त्या बॉलवरती अक्षरशः सर गोलंदाजाने सुद्धा डोक्याला हात लावले होते, कारण तो चेंडू तो पृथ्वीराज सारखा फलंदाज खूप लांब भिरकावून देऊ शकत होता. परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही कधी काही शंकू शकत नाहीये सर. संधी त्या चेंडूने शोधली आणि पृथ्वीराजला बाद केलं. म्हणजे एखादा बॉल मॅचला कलाटणी देऊ शकतो आणि पृथ्वीराजांचा फटका अखेरकार फसला, त्यांना माघारी यावं लागलं. मोठी उमेद म्हणून आपण ज्या प्रकारचा खेळ मधल्या फळीमध्ये राहिला होता सुरेश शिंदे यांचा, तेही त्याच प्रकारच्या अशा हलक्या बॉलवरती आऊट झाले, माघारी गेले. म्हणजे हे जे काही 2 बॉल होते ना, हे मॅचला पूर्णपणे कलाटणी देऊन गेले आणि त्यानंतर आरोही 11चा प्रवास संपला. परंतु लीगमध्ये त्या टीमने खेळ चांगला केला आणि अखेरकार श्री वागेश्वरी देवी 11 फायनलसाठी क्वालिफाय झाला. कोण जिंकणार आणि श्री वागेश्वरी देवी 11 विरुद्ध 2 हात फायनलमध्ये करणार. नक्कीच उत्कंठा लाभली आहे, कारण 6 महिने सर या स्पर्धेची तयारी चालली आहे आणि 6 महिन्यापासून स्वप्न बघितलं होतं सर्व आयोजन कमिटीने की या पद्धतीचं ग्राउंड झालं पाहिजे, या पद्धतीने ग्राउंड सजलं पाहिजे आणि या पद्धतीची
नियोजन आपल्याकडून झालं पाहिजे. तेच नियोजन आता मात्र प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे आणि अंतिम सामना जवळजवळ सर चांगल्या प्रकाश झोतामध्ये नक्कीच आपल्या सर्वांना अनुभवायला भेटेल. त्यासाठी सर्वांनी मित्रांनो घाई करायची. पंचांना सर विनंती असेल सर प्लीज सामना चालू करून घ्या. 5 मिनिटाचा टाइम एकाला द्यायचा आहे सर. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जिल्हा आयकॉन KSKच्या वाकी गावचे गणेश कदम आहेत. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगमध्ये एका बाजूला राजेश तयार होतील तर गोलंदाजी मार्कवरती जाधव उमरीचे ऋषी जाधव गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. पहिला बॉल टाकतील. 42 धावा 24 बॉल. एका बाजूला पाटलाग एका बाजूला बचाव. पहिला बॉल ऋषी जाधव निघालेत गोलंदाजी मार्कवरतून. पहिलाच बॉल सन्मान दिलाय. बॅटचा चेहरा दाखवलाय. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. ऋषी जाधव विराज 11 ने सुरुवात केली डॉट बॉलने. त्याचबरोबर ज्यांच्या वतीने पश्चिम जावली प्रीमियर लीगला 1 मिनिट मॅच थांबवा विशेष सहकार्य केलेलं आहे आदरणीय KK शेलार साहेबांचा रुबाबदार प्रवेश या पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये होत आहे. साहेबांचं आपण करूया सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ज्यांनी पश्चिम जावली प्रीमियर लीगला आपलं सहकार्य दिलेलं आहे त्या आदरणीय KK शेलार साहेबांचं आगमन पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 साठी होत आहे. साहेबांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि मॅचला करा. दोन्ही संघांना विनंती करूया. सुरुवात KK शेलार साहेबांचं आगमन ठिकाणी होत आहे. ज्यांच्या वतीने आपल्याला विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्यांचा या ठिकाणी दिमागदार प्रवेश या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. एंट्री त्यांची कारच्या साह्याने झाली. ते व्यासपीठावरती आलेले आहेत. साहेबांना विनंती की आपण विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद घ्या. हाई बॉल नितीनदा आपण पाहिलं तर डॉट टाकलाय. विराज 11 ची सुरुवात चांगली दिशाहीन आहे. वाईड आहे. पहिली धाव आली टीम श्रेया स्पोर्ट्सला. नक्कीच सर 42 धावांचं आव्हान इथं घेऊन उतरलाय. मात्र गणेश कदम जर शेवटपर्यंत उभा राहिला तर नक्कीच हा श्रेया स्पोर्ट्स हा सामना घेऊन जाईल. परंतु ऋषी याला आपलं सर टॅलेंट दाखवावं लागेल. आपली अचूकता दाखवावी लागेल. या बॉलवरती आक्रमण केलंय. बॉलने घेतले भरारी परंतु सीमारेषे लगत बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय अयशस्वी. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी गणेश कदम यांच्या बॅटमधून आला हा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. ऋषी जाधव हे असं नाव आहे. अलीकडच्या काळामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि त्या फॉर्मने चांगला त्यांना खेळ करावा लागेल. एका बाजूला विराज 11 साठी परंतु एका बाजूला गणेश कदम श्रेया स्पोर्ट्स साठी चांगला खेळ करतायत. हा पुढचा बॉल प्रगतीपथावरती बॅकफूट वरती गेले. पंच केलाय. जागा बनवली. वीरेंद्र सहवाग स्टाईल बॉल पाठवलाय. सीमारेषा पलीकडे. सीमारेषा बॉल चिरतोय तलवारीच्या धारेने चौकार. अध्यक्ष बालू दादा पवार आयोजक आहे हो 1 नंबर. पश्चिम जावली प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे. नक्कीच सर अध्यक्ष धन्यवाद डीजे. खरोखर नक्कीच सर अप्रतिम फटका खेळला गेला. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवलं गेलं. नक्कीच चांगली फलंदाजी केली जाते इथे गणेश कदम यांच्याकडून. पाहूया तिसरा चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक इथं आलं होतं परंतु इथं हे प्राईज इथे घेताना दिसत नाहीये गणेश कदम. आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. गणेश कदमने जबाबदारी घेतली. जबाबदारी घ्यावी लागेल. एक मोठी लाऊड अपील सर केली गेली परंतु हा मात्र फेटाळलं गेलं पंचांकडून आणि इथे 1 धाव मिळते ती श्रेया स्पोर्ट्स या संघाला. निश्चित अपील आणि दाद तुम्हाला मागावीच लागते कारण याच्यामुळे फलंदाजावरती थोडंसं दडपण येऊ शकतं का तो प्रयत्न विराज 11 ला करावा लागेल. श्रेया स्पोर्ट्स साठी जमेची बाजू कोणती आहे. गणेश कदम चांगली बॅटिंग करतायत. षटकातील शेवटचे 2 बॉल. ऋषी जाधव तयार. आपटलेला बॉल. बॅटचा किनारा. भाग्याचा सहारा नाहीये या बॉलच्या पाठीमागे. मोठ्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज येतील राजेश माघारी. नक्कीच सर मला सुद्धा वाटलं की गणेश कदम बॅक टू पवेलियन झालेत की काय परंतु राजेश इथे बाद होतोय. गणेशने जबाबदारी घेतली आहे. जय जाधव सर खरोखर 1 गाव 11 मध्ये खेळत असताना या खेळाडूने लास्ट संडेला 2
पण 50 मारले होता. एक टॅलेंट खेळाडू आहे, 17 वर्षाचा खेळाडू आहे. नक्कीच मी ते कौतुक करेन के शेलार साहेब यांचं, कारण भागातील मुलांच्या पाठीशी कायम खंबीरपणे दादा उभं राहणारे हे नेतृत्व एक मोठे उद्योजक आपल्या विभागातून आहेत. नक्की त्यांचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे, कारण मुलं क्रिकेट खेळत असताना नक्कीच त्यांना सुद्धा या गोष्टीचा गर्व आहे की आपली मुलं क्रिकेट खेळत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि क्रिकेटमधून येणारा प्रत्येक निधी असेल त्याचा परिपूर्ण शैक्षणिक खर्च असू द्या, वैद्यकीय खर्चासाठी वापर केला जातो. नक्कीच असे उद्योजक जेव्हा साथ देतात ना सर, तेव्हा नक्कीच मुलं सुद्धा त्याच जोशाने कामं करतात. यावेळेला आल्या पावली बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे, मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलेत की काय, या बॉलचा घेतलाय समाचार, बॉल पाठवलाय सीमा पार. नक्कीच सर, आपण पाहतोय, आपण उल्लेख केला होता या खेळाडूने 250 मारले होते, म्हणजे तोच फॉर्म सेमीफायनल मध्ये तो घेऊन येताना दिसतोय का तुम्हाला, ज्या कॉन्फिडन्स लेवलने त्याने हा फटका खेळला. निश्चित दोन्ही खेळाडू पाहिलं तर जाधव उमरी गावचे होते, सोबत खेळतात, परंतु आता एकाने एकावरती आक्रमण चढवलं. आणि ज्या प्रकारची माहिती मिळते ना की एक गाव आकाराचे सामने 3 षटकांचे होतात आणि या 3 षटकांमध्ये वैयक्तिक 50 धावा बनवणं कठीण आहे, परंतु बॅक टू बॅक 2 50s केल्या आणि त्याच्यामध्ये 6 बॉल 6 षटकार, म्हणजे संघ मालक आता मोठी अपेक्षा करतायत जय जाधव यांच्याकडून. नक्कीच या खेळाडूला सर आपण पाहिलं होतं ऑक्शन मध्ये घेण्यासाठी सर्वजण तडपडत होती, पॉईंट सगळ्यांचे संपले होते आणि खरोखरच जास्त पॉईंट श्रेया स्पोर्ट्स, म्हणजे या स्पर्धेमध्ये सगळ्यात चालाक मालक कोण असेल ना तो दीपक साळुंके. कॅल्क्युलेशन असू द्या, कॅल्क्युलेटर त्याच्याकडे एवढं फास्ट चाललं जातं, शेवटपर्यंत त्यानं कळून दिलं नाही मी कोणाला घेतणार, कारण अक्षय साळुंके त्याच्या टेबलावरती त्याच्या बाजूला बसले होते, परंतु अक्षय साळुंकेला सुद्धा त्यांनी बोली लावली नाहीये, परंतु जय जाधवला त्याने कधी उचलला आपल्याला सुद्धा कळलं नाही. निश्चित म्हणजे हे काय त्यांचं प्लॅनिंग होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते, सतीश सनस आलेले आहेत, जिल्हा आयकॉन वाई तालुक्यातील आसरे गावचे. पहिलाच बॉल निर्धाव टाकतायत, संपूर्ण दारोमदार विराज 11चा आता सतीश सनस यांच्या खांद्यावरती. नक्कीच सर, सतीश सनस यांना दाखवावं लागेल, कारण सतीश सनावरती बॅक टू बॅक दुसऱ्या वर्षामध्ये विश्वास ठेवलाय टीम मालक विराज 11 यांच्या, परंतु सतीश सनांना चांगली गोलंदाजी करावी लागेल विराज 11 जर अंतिम सामना खेळायचा असेल तर. आता मात्र पाहायचं लेकट मारण्याचा प्रयत्न केला गेला, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी सतीश सनस यांच्याकडून केली जाते. 42 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो म्हणजे श्रेया स्पोर्ट्स हा संघ. खरोखर संघ अप्रतिम नियोजन आणि अप्रतिम नियोजनाला लाभलेले संतोषदादा जाधव असतील, उद्योजक मुनावळे गावचे उद्योजक संदीपदादा शेंदकर असतील, परंतु आपल्या विभागातून येणारे एक मोठे उद्योजक आणि कायम मुलांच्या पाठीशी आणि मुलं सामाजिक कार्य करत असताना सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तेवढा अग्रेसर वाटा कुणाचा असेल तर ते के शेलार साहेब यांचा. सरळ बॅटने खेळलेला फटका गणेश कदम यांचा आहे आणि या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 4. आलाय तो चौकार, धावसंख्या वाढवणारा आहे. पण ज्या प्रकारे हा चौकार आलेला आहे धावसंख्या वाढवणार आहे, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 18 वरती. एका बाजूला जय जाधव 4 वरती आहेत आणि गणेश कदम बॅटिंग करतात 12 वरती. सतीश सनस तयार होतील, पहिले 2 बॉल डॉट टाकले, हा महागडा टाकलाय बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती. अखेरकार या बॉलने यष्टांचा वेध घेतलाय, फलंदाज गणेश कदम क्लीन बोल्ड, विकेटचं बटन, खेळाडू बाद. पश्चिम सावली प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी, सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी. पश्चिम सावली प्रीमियर लीग गाजते. त्याचबरोबर संपूर्ण कमिटीला विनंती की आपण या, आपल्याला विनंती आयोजन समितीकडून सूचना आहे आपण या. एका बाजूला पहा, या बॉलच्या पाठीमागे मोठ्या विकेटचं पतन होतंय, फलंदाज माघारी येतील जिल्हा आयकॉन. 2 मिनिटं मॅच थांबवा, मान्यवरांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं आगमन होते आदरणीय ममित दादा चौगुले साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2च्या वतीने आपण त्यांचं करूया सहर्ष असं आपण त्यांचं स्वागत करत आहोत. पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण त्यांचं करत आहोत. शब्द सुमनांनी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण त्यांचं करत आहोत. सहर्ष स्वागत.
शुभम दादा चौगुले साहेबांचं आगमन होत आहे. चौगुले साहेबांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शुभम दादा चौगुले साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दादांचं आपण करूया सहर्ष स्वागत. युवकांच्या पाठीमागे एक असणारं खंबीर नेतृत्व आणि त्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. शुभम दादा चौगुले साहेबांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती की आपण आसन असावा. त्यांच्या सोबत असणारे सर्व मंडळींचाही विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा. त्याचबरोबर विजयदादा शिंदे यांनाही विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्यांची देखील उपस्थिती आम्हाला लाभत आहे. एका बाजूला धावफलकावरती आलेले आहेत तब्बल आतापर्यंत 20 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिनेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला श्रेया स्पोर्ट्ससाठी या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. जमीची बाजू आहे की जय जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सतीश सनस यांचा या षटकातला हा शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्गवरती सतीश सनस तयार. संपूर्ण पश्चिम जावलीचा परिसर जर आपण पाहिला, कास पठारच्या अवतीभोवतीची सर्व गावं. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांगणे मागितली जाईल का दात? तर नाही. षटक क्रमांक 2चा शेवटचा बॉल. डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 20. येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. आता 22 शेवटचा बॉल. डॉट. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अर्धा डाव संपलाय. अजूनही अर्धा डाव बाकी आहे. एका बाजूला विराज 11, एका बाजूला श्रेया स्पोर्ट्स. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती की आता वेळ आपण घेऊ नका. आता आपण वेळ घेऊ नका ही विनंती आहे. आपण कमी वेळ घ्या कारण यानंतर फायनल अजूनही बाकी आहे. फायनलचा टॉस, त्यानंतर फायनलची मॅच, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. 5 वाजून आता सायंकाळचे 53 मिनिटं झालेली आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जेवढा कमी वेळ तुम्हाला घेता येईल तेवढा कमी वेळ आपण घ्या. पंच सामना चालू करायचा आहे. पंच कोणत्याही प्रकारचा ब्रेक घेऊ नका कारण अंतिम सामना वेळेवरती झाला पाहिजे. कारण प्रत्येक आयोजकाचं स्वप्न असतं की आमचा एवढं मोठं नियोजन जेव्हा करत असतो तेव्हा अंतिम सामना टाइमवरती होणं, उजेड्यामध्ये होणं आणि 4 ओव्हरच्या ज्या पद्धतीने मॅच खेळल्या गेल्या त्या पद्धतीचा अंतिम सामना व्हावं याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे प्रत्येकाने मित्रांनो जो संघ अंतिम सामन्यामध्ये जाईल तुम्हाला अंतिम सामना खेळायचा आहे आणि तुमच्यासाठीच केले गेलेले हे प्रयत्न आहेत. आपला भाग, आपला विभाग, आपल्या विभागामध्ये आपल्याकडून चांगलं कार्य, सामाजिक कार्य, क्रिकेट खेळत असताना समाजाचं भान आणि आपल्याकडून समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपण. परंतु या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहत आलोय शैक्षणिक खर्च असू द्या, वैद्यकीय खर्च असू द्या, प्रत्येक मुलगा हा या आपल्या विभागासाठी खेळत असतो. या स्पर्धेमधून येणारा प्रत्येक पैसा हा आपल्या भागातील गरजवंत व्यक्ती, गरजवंत लोकांसाठी वापरला जातो. त्यामुळे कुठेही इथे क्रिकेट म्हणून क्रिकेट खेळलं जात नाही आहे, परंतु त्याच्याबरोबर सामाजिक भान ठेवून सुद्धा इथं क्रिकेट खेळलं जातं. ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय श्री शुभम विजय चौगुले साहेबांचं आगमन आहे. युवासेना कॉलेज कक्ष आणि त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य यांचे आगमन आहे. त्याचबरोबर आदरणीय के शेलार साहेब यांचे आगमन आहे. संतोष दादा जाधव यांचेही मुख्य व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना सुरू आहे. ओव्हर नंबर 3 ला झाले सुरुवात. या बॉलच्या पाठीमागे जी धाव आहे ना त्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. 11 बॉल 22चा थरार आहे. ओव्हर नंबर 3 साठी कोळगर गावचे ऑलराऊंडर खेळाडू निवृत्ती शिंदे मोर्चा सांभाळत आहेत. बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. जय यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. या श्रेया स्पोर्ट्सची मोठी उमेद कोण आहे ना तर ते जय जाधव आहेत. यांची आज बॅट चालणं फार महत्त्वाची आहे. कठीण समय में सबसे बडा सहारा उमेद होतीये आणि त्याच उमेदीवरती श्रेया स्पोर्ट्ससाठी हा सामना अवलंबून आहे. जय जाधव महत्त्वाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावतील का श्रेया स्पोर्ट्ससाठी? कारण अलीकडचा हंगाम या खेळाडूसाठी चांगला राहिलेला आहे. बॅक टू बॅक 2 अर्धशतकं 1 गाव 11 मध्ये त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एका बाजूला निवृत्ती शिंदे यांना अनुभवाची दोरी आज खोलावी लागेल, अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील, बॉल पकडतील का? आणि हो इथे पहा क्षेत्ररक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचू शकले नाही कारण उलट्या दिशेला धावत जाणं, झेल पकडणं थोडंसं कठीण आहे. परंतु आज शक्य ही गोष्टी शक्य कराव्या लागतील. नक्कीच सर. निवृत्ती शिंदे यांचा अनुभव इथे कामी येताना दिसतोय विराज 11 संघाला. परंतु इथे प्रयत्न करायला लागेल जय जाधव याला कारण त्याच्या पूर्ण गावाची नजर आणि लक्ष लागलंय जय जाधवच्या फलंदाजीवरती. परंतु विराज 11 कडून सुद्धा निवृत्ती शिंदे एक जबरदस्त आणि भेदक गोलंदाजी करताना दिसत आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये.
श्रेया स्पोर्ट्सला धक्का क्रमांक लागलाय तिसरा. आणखीन एक फलंदाज कोसळलाय, आणखीन एक फलंदाज माघारी. नवी मुंबईमध्ये भारी, सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी. पश्चिम जावली प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी, सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर, हो क्रिकेटचे सामने बघा. आनंद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. उरलेले आहेत बॉल 8. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे आता 20. रणनीती बदलावी लागेल. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार राहतो आणि या मॅचमध्ये लढावं लागेल. फलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष हा जा पराकोटीचा करावा लागेल. 8 बॉल 20चा थरार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत आनंद. आल्या पावली गुडगा टेकवत हा समोरच्या बाजूला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक येणे अगोदर बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी तू थोडासा सबर कर लिए, इम्तिहान भी जारी है. एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. आलाय तो चौकार. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर, हो क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले. एक टप्पाईट मॅच आली. आता मात्र 7 चेंडू 16 धावा 1 गाव 11 खेळत असताना हा आलवडी गावातून बेलान करणारा खेळाडू आहे. जोपर्यंत हा फलंदाज सर्व विकेटवरती उभा असतो ना, तेव्हा धावांचा वर्षाव त्याच्याकडून केला जातो. आता मात्र निवृत्ती शिंदे याला अचूक गोलंदाजी करावी लागेल, कारण 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. या चेंडूवरती बरंच काही सांगून झाले या सामन्याचं चित्र. यावेळेला हा फटका तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय. फेक कोणत्या एंडला तर स्ट्रायकर एंडला केली आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील म्हणजे येणारे बॉल 6. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 14. टेन्शनवाली मात्रा. नक्की टेन्शनवाली मात्रा झाली आहे, कारण चांगले फलंदाज बाद झाल्यानंतर आनंदने मात्र आपलं टॅलेंट दाखवलंय आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा ठोकल्या. तिथे आनंद जाधवने पंच सामना चालू करायचा आहे. पंच कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे. विराज 11 संघाच्या संघमालकांना सुद्धा विनंती असेल, सतीश सनस अंतिम सामना आपल्याला वेरेवरती खेळवायचा आहे, कारण इथे मान्यवर उपस्थित आहेत, कारण प्रत्येकाला अंतिम सामना पाहायचा आहे. एका बाजूला आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत आता 14. विराज 11 कडून अंतिम षटक कुणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली जाईल. फार महत्त्वाचं षटक. एका बाजूला या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आनंद, त्यांच्या सोबतीला आहेत दिनेश. या 2 खेळाडूकडे ती क्षमता आहे. वेळेप्रसंगी ही जोडी चांगली बॅटिंग करू शकते. अंतिम षटकामध्ये बॉलर आलेले आहेत. मारुती शिंदे कोळगर गावाचा पर्याय इथे निवडलाय विराज 11ने. 6 बॉल 14 धावेंची गरज आहे. दर्द सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निकर जाता है. तो संघर्ष करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. श्रेया स्पोर्ट्सला आणि विराज 11ला बॉलर तयार. पायांचा वापर केला, पुढे निघून आले होते. पंचांनी सांगितलं दिशा आहे खराब. येणारे 6 बॉल बनवायचे आहेत आता 13. 6-13चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगू लागलेला आहे. मॅचला आता उदान प्राप्त होतंय. हृदयाची धडधड आता वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका आता चुकत चाललेला आहे. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 13. बॉल हवे, झेल घेण्याचा प्रयत्न आणि अखेरकार झेल पकडला. विकेटचं पतन. मारुती शिंदे संघाच्या अडचणीच्या काळामध्ये धावून आलेत. आयोजन केलंय कडक. पश्चिम जावले क्रिकेट असोसिएशन कासपड साताऱ्यात. संतोष दादा जाधव उद्योजक आहेत 1 नंबर. संदीप दादा सिंदकर समाजसेवक. पहा मारुती शिंदे यांनी जर सामना जिंकून दिला तर वरद शिंदे यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे मारुती शिंदे यांच्यासाठी. वरद विश्वनाथ शिंदे यांच्या वतीने पारितोषिक आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. भरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. मोठी उमेद. येणारे बॉल शिल्लक आहेत. 5 धावा बनवायच्या आहेत आता 13. ओ खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है जिसमें हार की रिक्स हो. त्याच खेळामध्ये मजा आहे ज्याच्यामध्ये हारण्याची भीती. आणखीन एका विकेटचं पतन. पुढे गेले, मागे आलेच नाहीत फलंदाज आणि यष्टी रक्षक चाणाक्ष आहेत. विकेटचं पतन. मागे टपला यष्टी रक्षक. उदयन्या तुझा डाव.
या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. फलंदाज बाद, विकेटचं बटन. हे आयोजन दमदार, स्पर्धा चमकदार, स्पर्धा ही हाय बघा मानाची. सातारा जिल्ह्यात कास पठार भागात उत्सुकता भरले क्षणाची. पश्चिम जावली प्रीमियर लीग थँक्यू. स्पर्धा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 4 धावा बनवायच्या आहेत. 13. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी व्हावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि हार काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सामना श्रेया स्पोर्ट्सला सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी व्हावं लागेल. प्रयत्न आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे आणि आता तो प्रयत्न प्रखरतेने करावा लागेल. ज्या गोष्टींमध्ये फलंदाज तरबेज आहेत ना, त्याच गोष्टी आज कराव्या लागतील. आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. येणारे बॉल शिल्लक आहेत. आता 4 धावा बनवायच्या आहेत. 13. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले अक्षय. खोलवर टप्प्याचा यॉर्करचा वार. स्ट्राइक चेंज करण्याचा प्रयत्न केलाय. कुणाला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल. एकाला यावं लागेल का माघारी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर केलाय. तिसऱ्या पंचांचा आता वाढलंय काम. निर्णय येईल तसा मात्र तो निर्णय आपण खेळाडूंपर्यंत पोचवूया. मॅच की उत्कंठ आता शिगेला जाऊन पोहोचले. कोणता संघ सामना जिंकणार. तिसरे पंच सूर्यकांत आडावसर आहेत, प्रत्यक्षात पाहणी करतील. या बॉलच्या पाठीमागे घडलं काय. स्पोर्टेक्स लाईव्हने चांगलं प्रसारण केलेलं आहे या स्पर्धेचं. त्या वाहिनीची आता मदत घेतली जाईल. कोणता फलंदाज माघारी जाईल. ज्या प्रकारे बॉल घेऊन आली यष्टीरक्षक आणि बॉल ज्यावेळेस यष्ट्यांना लावला त्यावेळेस मात्र काय घडलेलं आहे याची पडताळणी सुरू आहे. कोणत्या फलंदाजाला माघारी जावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे. समीकरण जर आपण पाहिलं ना, 4 बॉल 13चा असताना या सर्व काही गोष्टी घडलेल्या आहेत. निर्णय प्रलंबित आहे. तुम्ही पाहताय पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. संपूर्ण पश्चिम जावलीचा परिसर आहे ना, तो पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गर्दाशी झाडी आणि पर्यटन क्षेत्र म्हणून या संपूर्ण परिसराला ओळखलं जातं. नॉन स्ट्रायकर एंडला असणारा बॅट्समन पंचाने सांगितलेला आहे आउट आहे. आनंद येतील माघारी. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज येईल माघारी. आता एका बाजूला बॉल 3 आणि धावा 13 असं समीकरण उरलेलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत स्वतः संघ मालक दीपक साळुंके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलेले आहेत. येणारे 3 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 13. एका बाजूला अक्षय यांना आता चांगला खेळ करावा लागेल. ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान. जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता आहे. आणि आज जर अक्षय यांनी हा सामना काढून दिला ना तर निश्चित वर्षभर या खेळाडूची चर्चा होईल. कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. येणारे बॉल शिल्लक आहेत. आता 3 धावा बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये तब्बल 13 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. प्रत्येक वादळ मी पाहिलेलं आहे. माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे. धरतीवरती पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट उभा आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळाला या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. स्ट्राइक चेंज करण्याच्या प्रयत्नामध्ये एकाला यावं लागेल. वाईट बॉल आहे आणि प्लस या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय तर 1 धाव मिळालेली आहे. म्हणजे बनवाव्या लागतील इथून पुढे धावा. त्या शिल्लक आहेत 12 आणि मिळेल ती विकेट. म्हणजे 2 बॉल 2 षटकार. श्रेया स्पोर्ट्स मॅच वरती शिक्कामोर्तब विजयाचा करू शकते. 3 बॉल माफ करा. हा बॉल वाईड आहे त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार. आपण करेक्शन करूया.
गणेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलेले आहेत. 3 बॉल, आता 12ची गरज आहे. सामना अजूनही जिवंत आहे. फक्त या मॅच मध्ये लढावं लागेल. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है. या मैच में तो खेळ करावा लागेल. मंजिल मिलेगी तो रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. ही ती वेळ आहे जिथे आता फलंदाजांना काहीतरी करायचंय. 3 बॉल, विजयासाठी 12. मारुती शिंदे एका बाजूने तयार. बॅटिंग मध्ये फलंदाज, स्ट्रायकर एंडला अक्षय तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल डॉट आलाय. पंचांकडे दाद मागितली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर दुसरीचा प्रयत्न नाहीये. म्हणजे येणारे बॉल 2 विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 11. स्ट्रायकर एंडला कोण आहेत? सर स्वतः संघ मालक स्ट्रायकर एंडला आहेत. दीपक. ओके, बॅट्समन गणेश पवार यांच्यावरती मोठी उमेद असणार आहे या मॅचची. आपण चर्चा करतोय या बॉलच्या पाठीमागे ज्या प्रकारची फेक आली आणि त्यानंतर मात्र या बॉलच्या पाठीमागे जी धाव मिळाली होती ना, ती तब्बल 1 धाव होती. आता 2 बॉल, 11ची गरज. सामना जिवंत आहे. या मॅच मध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. असं म्हटलं जातं की संघर्षातून नव्याचा जन्म होतो. या मॅच मध्ये तो होईल का? 2 बॉल, 11ची गरज. पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड आता वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत. कधी एकदा आमचा संघ जिंकतोय आणि फायनलचं तिकीट कन्फर्म करतोय. खेळाडूंची तळमळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण 2 बॉल, 11ची गरज आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. त्याच्यामध्ये काय होईल याचा नेम नाही. कोणत्या बॉलवरती मॅचला कलाटणी मिळेल हे सांगणं कठीण आहे. 2 बॉल, 11ची गरज. अनेकांनी भाकीत केलं असेल की अमुक संघ जिंकेल, परंतु ते भाकीत खरं ठरेल का? बॉलर तयार, परंतु इथे वेगवान बॉल डॉट येतोय. विराज 11च्या आता अशा पल्लवी झाल्या. 1 बॉल, 11ची गरज. वागेश्वरी 11 संघाचा कर्णधार लगेच इथे यायचंय टॉस का बॉस मध्ये. वागेश्वरी 11 लगेच इकडे यायचंय. अखेरकार अंतिम बॉल वरती शेवटी आक्रमण केलं, परंतु आता वेळ खूप झाला आणि सामना पाण्यासारखा ओंजळीमधून श्रेया स्पोर्ट्सच्या निघून गेला. विराज 11ने फायनलचं तिकीट कन्फर्म केलेलं आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण काही सन्मान करत आहोत, ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. त्या मान्यवरांचा सन्मान आम्ही करत